रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झालो साजनी सुख झालो साजनी साजनी
धर्माचे पालन धर्माचे
धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावेना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावेना नाही भिडभा तुका मने साणातो हेची आम्हा करणे काम बीज वाढवावेना पांडुरंगा करू प्रथम
सिंहासनस्थं पदाम्बोज तेज प्रदेशं विधीन्द्रादिदैव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिवजे ज्ञानदेव। ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा गुरुदेवारा सोपादेवा गुरुदेवारा सोपादेवा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमच्या अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सरस्वती माते द्यावी माझ्या स्मृती येतो का कोडती तुझ लागी आपुल्या बाळासी धरावे हाती न करीती भजिती जनामध्ये नमो जन्मभूमी जेथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी नमो अलंकापूर भूमी जेथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो राष्ट्रभूमी जिचा पडू येथून पुढे कामे विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना। अनंत कोट ब्रह्मांड नायक श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणाविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग साधकांचे मायबाप अनाथाची माय वैष्णवांचे आग्रगंगे ज्ञानाचे शिरोमणी समाधीचे राजे भगवान परमात्मा प्रिय संत श्रेष्ठ ज्ञानोबराय यांना प्रिय असणारा साधू भक्ती ज्ञान वैराग्याचे त्रिवेणी संगम महाराष्ट्राचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु जगत वंदनीय जगत आधार श्री तुकोबाराय महाराज यांचा हा 4 कडव्यांचा असून या अभंगामध्ये महाराज आपल्या कार्याची माहिती स्पष्ट करतात। विठाला तुकोबारायांच्या या अभंगाला स्पर्श करण्या अगोदर कार्यक्रम किम निमित्त आहे हे तुम्हा सर्व श्रोतृगण वर्गाला ज्ञात जरी असलं तरी वक्त्याचं प्रदान कर्तव्य या अनुषंगाने पुण्य पावन झालेल्या आपल्या या श्री क्षेत्र कृषीनगर वसाडी गावामध्ये चालू असणारा हा भव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह तथा श्रीमद भागवत महापुराण या कथेचे प्रवक्ते भागवताचार्य श्री भक्तिपरायण अनिलजी महाराज कृषीनगर वसाडी यांच्या अमृतुल्य रसाळवाणीतून तुम्ही या ठिकाणी कथेचं रसपान करत आहात आणि त्या निमित्तानं आज या पावन दिनी 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त गावकरी मंडळी कृषीनगर वसाडी याच्या अनुषंगाने माझ्या वाट्याला आलेले आहेत। काही दिवसापूर्वी महाराजांनी मला हे आमंत्रण दिलं अनिल महाराजांनी आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचलो। त्या निमित्तानं सर्व तुम्हा मायबाप श्रोत्यांचं मला या ठिकाणी दर्शन झालं। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वच गुणीजन मंडळी मृदुंग विशारद मृदुंगाचार्य श्री भक्तिपरायण आमचे प्रल्हाद महाराज असतील
आपल्या गावचं भूषण श्री हरिभक्तीपरायण संगीत विशारद गायनाचार्य बळीराम महाराज असते, त्यातल्या त्यात गायनाचार्य संगीत विशारद श्री हरिभक्तीपरायण अनिल महाराज असतील, गावातील सर्व टाळकरी मंडळी, पंचक्रोशीतील आलेले सर्व टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, सर्वांना या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो. तुम्हा मायबाप श्रोत्यांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि तुकोबारा यांचा या अभंगाला थोडस स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मला तरी असं वाटतं की आजचा दिवस महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती नाही असं घडलं का? काय आज? काय आज? शिवजयंती. काय बेसन भाकर खाल्ली नाही वाटत? काय आज? असं ताडकन बोललं पाहिजे. असं बोललं पाहिजे. काय करणार महाराज? महाराज सांगतात की आम्ही धर्माचं पालन करू. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ जर आपण पाहायला गेलो तर महाराज सांगतात आम्ही धर्माचं पालन करू. धर्माचं पालन केल्याच्या नंतर पाखंडाचं खंडन करू आणि पाखंडाचं खंडन केल्याच्या नंतर नामाचं बीज वाढवू. आणि हे नामाचं बीज वाढवत असताना जर आम्हाला कुणाला तीक्ष्ण शब्दात कटू शब्दात सांगायचं ठरलं तर आम्ही त्यांना सांगू, यांच्यात लहान असो का मोठा असो, गावचा सरपंच असो का पोलीस पाटील असो का बाकीचे सदस्य असो, लहान मोठ्याचा विचार केला जाणार नाही. नाही भीड भाड आणि तुका म्हणे असा या अभंगाचा सरळ सरळ अर्थ मी आपल्या पुढे मांडलेला आहे. महाराज या अभंगामध्ये आपल्या कार्याची माहिती स्पष्ट करतात. काय कार्य तुकोबारायांचं? कार्याचं स्वरूप मीमांसा प्रगट करणारा हा आजचा अभंग आहे. पण का हो, ज्या कार्याचे स्वरूप तुकोबाराय तुम्हा आम्हाला सांगतात ते तुकोबाराय कोण? या तुकोबारायांचा अधिकार काय? याची थोडीशी पार्श्वभूमी आपण पाहणं गरजेचं आहे दादा. कोण तुकोबाराय? तुकोबारायांची ओळख कुठून होते आपल्याला? तर तुकोबारायांची ओळख आपल्याला होते गाथ्यामधून. गाथ्याने जो परिचय करून दिला तुम्हा आम्हाला तुकोबारायांचा, तोच सत्य आहे, तोच यथार्थ आहे आणि तोच सकारात्मक आहे. नाही तर एखाद्या सोम्या गोम्यानं चरित्र लिहिलं तुकोबारायांचं आणि ते चरित्र यथार्थ जसे सांगता येतं का? त्या चरित्राला कुठला पुरावाही नाही आणि माझ्याकडे ते प्रमाणही नाही. म्हणून गाथ्यानं जो पुरावा दिला, गाथा म्हणजेच तुकोबाराय, गाथा म्हणजेच तुकोबाराय. गाथ्याने जो पुरावा आपल्याला दिला त्यावरून आपल्याला तुकोबारायांची ओळख होते. आणि म्हणून आपण जर गाथ्यामध्ये, तुम्ही बघा गाथा उघडून बघा, गाथ्यामध्ये जर आपण तुकोबारायांना पाहिलं तर गाथ्यामध्ये तुकोबारायांचं आपल्याला 3 स्वरूपांनी दर्शन होतं. किती स्वरूपांनी? 3 स्वरूपांनी. एक सिद्ध तुकोबाराय, दुसरं साधक तुकोबाराय आणि तिसरं संसारिक तुकोबाराय. विठाला मानवी जीवनाची सफलता हस्तगत केल्यानंतर उर्वरित जीवन जगले, या अवस्थेतले तुकोबारायांना सिद्ध तुकोबाराय असं म्हणतात. महाराज एका ठिकाणी सांगतात, तुका म्हणे नोती पण नोरी आता दिवस चारी खेळवे. महाराजांनी तिघींबरोबर लग्न केलं. तिघींबरोबर म्हणजे कोणाबरोबर? पहिलं लग्न झालं तुकोबारायांचं कोणाबरोबर? मुक्ती बरोबर. पहिलं लग्न केलं तुकोबारायांनी मुक्ती बरोबर. दुसरं लग्न केलं महाराजांनी विरक्ती बरोबर. आणि हे जे तिसरं लग्न झालंय अनिल महाराज तुकोबारायांचं, हे झालं जिजाऊ बरोबर. विठाला जिजाबाई सोबत लग्न झाल्याच्या नंतरचा काही काळ, जिजाबाई सोबत लग्न झाल्याच्या नंतरचं जे दर्शन आपल्याला होतं तुकोबारायांचं, ते संसारिक तुकोबाराय म्हणून होतं. अहो, लग्न झाल्याच्या नंतर तुकोबारायांनी एवढा सुंदर प्रपंच केला दादा, एवढा सुंदर प्रपंच केला तर तुकोबारायांकडे पाहिल्याच्या नंतर चांगल्या चांगल्यांना हेवा वाटत होता. त्याचं कारण होतं. काय कारण होतं? तुकोबारायांमुळे श्रीमंत होते महाराज. गडची श्रीमंती होती, चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय होता, सावकारकी होती.
सर्व अनुकूल वातावरण गरज होतं, म्हणून तुकोबारायांनी प्रपंच इतका घोंटा केला दादा, तर चांगल्या माणसाला सुद्धा ते पाहून हेवा वाटत होता. त्याचं कारण असं होतं की बोल्लोबानी अगदी अल्प वयामध्ये तुकोबारायांच्या अंगावर प्रपंचाचं ओझं टाकलं होतं. बोल्लोबा हे कोण आहेत? कोण आहेत बोल्लोबा? आमले माहिती राहिलं असतं महाराज तुम्हाला आधी कशाला बोलवलं असतं. बोल्लोबा हे तुकोबारायांचे वडील कोण होते? बोल्लोबाचे केस पांढरे झाले होते महाराज. बोल्लोबांना असं वाटायला लागलं की आता आपण संसारातून बाजूला झालं पाहिजे. काय वाटायचं बोल्लोबांना? आपण संसारातून बाजूला झालं पाहिजे. आपण एवढे वाईट केले, आपण पांढऱ्याचे काळे करतो पण प्रपंचातच. बोल्लोबानं तसं केलं नाही महाराज. अगदी अल्प वयामध्ये तुकोबारायांच्या अंगावर प्रपंचाचं ओझं टाकलं. माझं असं वैयक्तिक मत आहे अनिल महाराज, खरं म्हणजे प्रत्येक आई वडिलांना, जगातल्या प्रत्येक आई वडिलांना तरुणपणामध्ये जर मुलांवर जबाबदारी टाकली, मी तरी असं म्हणतो, हे जे रात्रीचे फिरणारे 1-1, 2-2 वाजेपर्यंत बीरबारवर सापडतात ना, पडतात महाराज, हा प्रकार बंद झाल्याशिवाय राहणार. त्याला कारणीभूत आपण आहेत. आपण काय म्हणतो, अरे हे का त्याचं काम करायचं वेळ, कारण आता नाही करणार तर मग केव्हा करणार. आपण तरुणपणामध्ये त्यांच्यावर जबाबदारी टाकली पाहिजे, आणि तरुणपणामध्ये जर आपण त्यांच्यावर जबाबदारी टाकली तर त्यांना चांगल्या प्रकारे प्रपंच कळल्याशिवाय राहणार. तुम्हाला एक वाक्य जाता जाता सांगून जाईल मी. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला परमार्थिक जीवन उंचावर जावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर पहिले माणसाला परमार्थिक जीवन काढायला पाहिजे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला परमार्थ शिखरावर जावं, शिखरावर आपला परमार्थ जावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर पहिल्यांदा प्रापंचिक जीवन तुमचं सुधारलं पाहिजे. काय असतं दादा, दोन्ही गोष्टी सारख्या करायला जमत नाही बरं का प्रल्हाद महाराज. एक तर प्रपंचच करता येतो, नाही तर परमार्थच करता येतो. आपण प्रपंचामध्ये नाही दादा, नाहीत आपण प्रपंचामध्ये, परंतु तरी सुद्धा आपण प्रपंचात चिडकतो. संत प्रपंचात होते, परंतु तरी सुद्धा प्रपंचात चिडकत नव्हते. तुम्ही म्हणाल कसं? सिद्ध करून दाखवतो तुम्हाला. ऐका, एका गावात मी कीर्तनाला गेलो. कीर्तनाला गेल्याच्या नंतर एकादशी होती, उपवास होता. आता उपवास असल्या कारणाने ज्या घरी मी मुक्कामाला होतो त्या ताईंनी मला सांगितलं, म्हणे महाराज चहा घ्या. म्हटलं ताई मी आता चहा घेतली, मला चहा नको. अहो म्हणे मग दूध घ्या. अहो म्हटलं नको, मला दूध पण नको. नाही म्हणे महाराज तुम्ही काहीतरी घ्या. अहो म्हटलं काहीच नको, मी आताच चालू घेतलं. नाही म्हणे महाराज तुम्हाला काहीतरी घ्यावं लागेल. अहो म्हटलं काहीतरी घ्यावं लागेल म्हणजे? त्या ताईनं सांगितलं, महाराज माझ्याकडे फ्रीज मध्ये लोणी आहे, तेवढं लोणी घेता का? आता लोणीचं नाव ऐकल्याबरोबर माझ्याही जिभेला थोडंसं पाणी आलं. त्या ताईला म्हटलं आणा, म्हटलं ताई थोडीशी. त्या ताईनं वाटीमध्ये लोणी आणली. लोणी आणल्याच्या नंतर टेबलावर ठेवली. मी ती लोणी बोटानं खाल्ली. त्या ताई साहेब आतमध्ये गेल्या चमचा आणण्यासाठी. चमचा आणत तोपर्यंत मी लोणी बोटानं खाल्ली. आता मी दुसऱ्या वाटीची वाट पाहत होतो, पण त्या ताईकडे तेवढीच लोणी होती. मी म्हटलं आता बोलीन तेव्हा बोलीन. त्या ताईनं बोलली, त्या ताईकडे तेवढीच वाटीवर लोणी होती. मी म्हटलं ताई मला पाणी द्या. हो म्हणे महाराज तुम्ही लोणी खाल्ली, तुमचं तोंड चिकट झालं असेल, तुमची जीभ चिकट झाली असेल, तुम्हाला जीभ धुवायची असेल, तुम्हाला बोट धुवायची असेल. अहो म्हटलं ताई नाही, मला बोट नाही धुवायची. म्हणे मग? म्हटलं मला जीभ धुवायची. हा म्हणे महाराज तुम्ही असं काय सांगता? हो म्हटलं ताई मला सांगा, लोणी कोणी खाल्ली? लोणी कोणी खाल्ली? चिकट कोण झाले? चिकट कोण झालं? जीभ लोणी खाऊनही चिकट होत नाही, बोट लोणी न खाता चिकट होतात. याचं कारण असं आहे दादा, आपली जीभ वागते संतासारखी आणि बोट वागतात माणसासारखे. विडल आपण प्रपंचात नाही तरी सुद्धा प्रपंचात चिटकतो.
संत प्रपंचात आहे तरी चिडकत नाही. काय प्रपंच केला महाराज तुकोबारायांनी? कसा प्रपंच केला? पक्षी अंगणी उतर उतरती. पक्षी अंगणात उतरल्याच्या नंतर दाणे खाऊन निघून जातात. त्यांना त्या अंगणाची आसक्ती राहत नाही. तैसे असावे संसारात राहून संसाराचा अनुभव घ्यायचा नाही. प्रापंचिक जीवन जगायचं नाही, परमार्थिक जीवन जगायचं. ही तुकोबारायांची शिकवण आहे. मला सांगा, तुम्ही या ठिकाणी कीर्तनाला आला, सर्वजण कीर्तनाला आला. आता मला सांगा, तुम्ही प्रापंचिक म्हणून आलात का परमार्थिक म्हणून? प्रापंचिक म्हणून. प्रापंचिक म्हणून आलात का? तुम्ही जर कीर्तनाला प्रापंचिक म्हणून आलात तर इथं बसायची काही गरज नाही. काही गरज आहे का? तुम्ही प्रापंचिक आहात ना, मग इथं बसायची काही गरज नाही. मग तुम्ही परमार्थिक म्हणून आलात, बरोबर? मग जर परमार्थिक म्हणून तुम्ही कीर्तन ऐकायला आलात तर कीर्तन झाल्याबरोबर माझ्या सोबत आळंदीला जमेल का? म्हणजे मग तुम्ही परमार्थिक सुद्धा आहे. प्रपंचात राहून प्रपंचाची आसक्ती धरायची नाही, परमार्थिक जीवन जगायचं. ही तुकोबारायांची शिकवण्यात आला. दोन्ही गोष्टी सारख्या करायला जमत नाही. रस्त्याने माणूस ज्या वेळेस चालतो किती पावलांनी चालतो? 2 पावलांनी चालतो, बरोबर? किती? 2 पावलांनी. आता माझ्याकडे लक्ष द्या, सर्वांनी इकडे लक्ष द्या. ज्या वेळेस माणूस रस्त्याने चालतो, उजवा पाऊल पुढे टाकतो, त्यावेळेस मागचा पाऊल डावा उचलला जातो. दोन्ही पाऊल. का असं चालतो आपण? नाही ना. चालायला किती पावलं लागतात? मग किती? चालून दाखवा बरं 1 पावलांनी. जसं चालायला 1च पाऊल लागतो पण चालता येत नाही. फुटाने खाता खाता शंकू वाजवता येईल का? वाजवता येईल? एक तर फुटानेच खाता येतील, नाही तर शंकूच वाजवता येईल. फुटाने खाता खाता शंकू वाजवता येत नाही. एक करायला गेलं की एक बिघडतं. म्हणून जर तुम्हाला तुमचं परमार्थ उंचावर न्यायचे असेल तर तुम्हाला अगोदर प्रापंचिक जीवन कळालं पाहिजे महाराज. जर तुमचा प्रपंच सुव्यवस्थित झाला तर तुमचा परमार्थ तुमच्यावर गेल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांचा प्रपंच काय होता? तुकोबारायांचा प्रपंच महाराज सर्वात मूलतेचं होतं. दुष्काळ पडल्यानंतर आई वडिलांचं निधन झालं, संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाली. असे दिवस आले महाराज. आम्ही सदैव सोडके जोडी, आम्ही सदैव महाराज. चोरांना चोर सुद्धा मधली वाट धरून पडत होते. त्यांना वाटायचं अरे बापरे, याच्याकडून काही घेण्याच्या ऐवजी यालाच चहा पाजावी लागेल. प्रपंचाची राख रांगोळी झाली, परंतु परमार्थिक सुख जर पाहिलं तर काय सुख होतं तुकोबारायांच्या घरी. तुकोबारायांच्या घरी परमात्मा आले एक दिवस. तुकोबारायांच्या दारात उभे होते. भगवान परमात्म्याला पाहिल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात, देवा आला? हो तुकोबाराय, या ना देवा घरात. भगवान परमात्मा घरात आले.
घरात आल्याच्या नंतर बसायला खाट नाही महाराज. फाटक्या गोंडपाटावर महाराजांनी देवाची व्यवस्था केली आणि देवाला हात जोडले. तुकोबारायांनी सांगितलं, देवा जेवण करणार? देव म्हणले, तुकोबाराय जेवायलाच आलो आणि तुम्ही म्हणता जेवण करणार? आई साहेबांना सांगितलं, आवली माझा देव आलाय, काहीतरी कर ग माझ्या देवासाठी. आवली म्हणते, 4 दिवसापासून चूल बंद आहे, आपण सगळेच उपाशी आहोत आणि तुम्ही म्हणता देवासाठी काहीतरी कर. काय करू तुमच्या देवासाठी? महाराज नुसतं कन्या खाऊ घातल्या. कन्या दरीत खाऊ घातल्या, पंचपक्वानाचं जेवण करणाऱ्या देवकन्यावर पूर्वपूर खातायत. काय सुख असेल तुकोबारायांच्या घरी. जेवण झाल्याच्या नंतर देवाला त्रिगुणी म्हणजे 13 गुणांचा विडा द्यावा लागत असतो. तुकोबाराय म्हणले, खिशात 5 रुपये नाही, विडा कुठून आणू? नुसतं तुळशीचं पान दिलं महाराज. मुख शुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. देवानं यावं तुकोबारायांच्या घरी जेवावं. प्रापंचिक अवस्था बिकटची, परंतु परमार्थिक काय सुख होतं दादा, काय सुख होतं. आणि ते तुकोबाराय आज आपल्याला या ठिकाणी सांगतात की आम्ही धर्माचं पालन करू. प्रथमतः धर्म म्हणजे काय, धर्माची व्याख्या काय, कशाला म्हणतात हो धर्म? ज्या धर्माचं पालन तुम्ही करणार आहात तुकोबाराय, त्याची आवश्यकता आहे का? बरं आवश्यकता आहे, मग कोणत्या धर्माचं पालन करणार? धर्म म्हणजे नेमकं काय? आणि चौथी गोष्ट अशी आहे, ज्या धर्माचं तुम्ही पालन करणार, कशा पद्धतीनं करणार? विठ्ठला बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे बरं का बळीराम महाराज, बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की या देशाचं वाटोळं धर्मामुळे झालं. पण माझं असं वैयक्तिक मत आहे, धर्मामुळे देशाचं वाटोळं झालं नाही, तर आपण धर्माला विसरल्यामुळे देशाचं वाटोळं झालं. धर्म या शब्दाची व्याख्या आहे दादा, जो वाटोळं होऊ देत नाही त्याला धर्म असं म्हणतात. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करा. धर्मो रक्षती रक्षिता. आणि अजून एक वाक्य तुमच्या पायाला हात लावून बोलतो दादा, ज्या दिवसापासून माणसाने धर्म सोडला, ज्या दिवसापासून माणसाने धर्म सोडला, त्या दिवसापासून विनाश माणसाच्या पाठीमागे लागलेला आहे. चला पुढे, कोणत्या धर्माचं पालन करणार महाराज? धर्माचे 2 प्रकार आहेत, एक सामान्य धर्म आणि दुसरा विशेष धर्म. सामान्य धर्म कशाला म्हणायचं? यांची यावत पृथ्वी तलावावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला तो धर्म लागू होतो. पृथ्वी तलावावर जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य आहे. काय? खरं बोलणं हा सुद्धा माणसाचा काय आहे? धर्म आहे. नाहीतर मी या ठिकाणी कीर्तन करतोय, महाराज पकवाज वाजवतायत, बळीराम महाराज गायन करतायत, अनिल महाराज गायन करतायत, हे 2 टाळ घेऊन उभे आहेत,
फक्त आम्हीच खरं बोललं पाहिजे, महाराज आमचा काही संबंध नाही असं नाही. गावच्या सरपंचाने खरं बोललं पाहिजे, बाकीच्यांचा काही संबंध नाही असं नाही. पृथ्वी तलावावर जन्माला आलेला याचे यावत जीवांचं ते कर्तव्य आहे. काय प्रत्येकानं खरं बोललं पाहिजे, हा सुद्धा एक प्रकारचा धर्म आहे. आई वडिलांची मुलाने सेवा केली पाहिजे, हा मुलाचा काय आहे धर्म आहे. गुरूंची शिष्याने सेवा केली पाहिजे, हा शिष्याचा काय आहे धर्म आहे. बायकोनं नवऱ्याची सेवा केली पाहिजे, हा बायकोचा काय आहे धर्म आहे. मग तो लेजिम खेळणारा का असे ना, पण त्याची सेवा केली पाहिजे महाराज. खरं म्हणजे मला आठवलं म्हणून सांगतो तुम्हाला, श्रीचं जीवन हे त्यागाचं जीवन आहे दादा. जाऊ द्या, मी तुम्हाला सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे. बायकोनं नवऱ्याची सेवा केली पाहिजे, हा बायकोचा काय आहे धर्म आहे. हा झाला सामान्य धर्म. आणि जे सर्व धर्मांचं मूळ आहे, कोणतं, जे सर्व धर्माचं मूळ आहे त्याला म्हणतात भगवान परमात्म्याचं सर्व सिद्धीचे कारण नाम स्मरण हरी कीर्तन. आणि या धर्माचं पालन ज्यानं केलं, अखंड भगवान परमात्म्याचं नाम ज्यानं घेतलं, त्याग त्याच्या जवळ येतो, सत्य त्याच्या जवळ येतो, अहिंसा त्याच्या जवळ येते. कशाने, तर ज्या वेळेस माणूस भगवान परमात्म्याचं नाव घेतो. मग तुम्ही असं म्हणाल महाराज कोणी केली हो या धर्माची स्थापना, तर या धर्माची स्थापना करण्याचा अधिकार फक्त त्याला आणि त्यालाच आहे. कुणाला, ज्याला अभ्योदय आणि निष्क्रिय याचं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान फक्त देवालाच आहे. देवालाच असल्या कारणाने देवच धर्माची स्थापना करू शकतो. संत धर्माची स्थापना करत नाही. संत धर्माची स्थापना करत नाही. जर संतांनी धर्माची स्थापना केली असती तर तुकोबारायांनी असं म्हटलं नसतं की धर्माचं पालन करण्याकरता आलो. मग तुकोबाराय म्हणतात की मी धर्म स्थापन करण्यासाठी नाही, तर धर्माचं पालन करण्याकरता आलो. अभंगाचा पहिला धर्माचे पालन, कोणी कोणी केलं धर्माचं पालन, तुमच्याकडे काही पुरावे आहेत ना? पुरावे सांगण्याकरताच या ठिकाणी आलो. कोणी घ्या तुम्ही, चला माझ्या शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये कोणी घ्या हो, तानाजी, येसाजी, भाजी, कोंडाजी, कडदूजी, कोणीही घ्या. प्रत्येकानं आपल्या देहाचं बलिदान देऊन या धर्माचं रक्षण केलं जातं. आपल्या देहाची बाजी लावली. काय गरज होती यांना? यांना काही लालसा होती, काही आसक्ती होती? नाही महाराज. यांच्या मनामध्ये फक्त एकच, माझ्या राजाच्या आणि माझ्या राजाच्या भगव्याला कुठल्याही प्रकारची आस येऊ नये म्हणून सर्वांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं जातं. सायंकाळची वेळ आहे.
आई साहेब आपल्या विश्रामगृहामध्ये शिवबाला बोलवणं पाठवलं. शिवबा येता झाला. आई साहेब बोलवलं. हो राजे, काय काम? आई साहेबांना सांगावं. शिवबा, अरे कोंढाण्यासारखा बडकट किल्ला मुघलांच्या तावडीत आहे. मुघलांच्या तावडीत असणारा कोंढाणा किल्ला हे आपल्याला शोभत नाही. आपण कोंढाणा घेतला पाहिजे. मुघलांच्या तावडीत कोंढाणा किल्ला होता हे राजांच्या मनामध्ये सलत होत झालं. पण कोंढाणा सहर करणं एवढं सोपं नव्हतं दादा. महाराज विचार करत होते की या कामगिरीवर पाठवायचं तरी कोणाला. विचार करता करता महाराजांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहिलं. काय नाव त्याचं? काय नाव त्याचं? तानाजी मालुसरे. कोण हो हा तानाजी? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला आलेली मावळा होता आपण. आम्हाला काय माहिती महाराज कोण तानाजी? महाड तालुक्यात उंबरठ म्हणून गाव आहे, तिथला राहणारा हा तानाजी. सामान्य नव्हता महाराज तानाजी. एवढी ताकद होती त्याच्यामध्ये, अंगाने पार धाड दिप्पड. अंगाने धाड दिप्पड होता पण बुद्धीने चालाक होता. आणि त्या तानाजीला एक मुलगा होता, त्याचं नाव रायबा. त्या रायबाचं लग्न अवघ्या 4 दिवसांवर येऊन ठेवलं होतं. किती? 4 दिवसांवर. तानाजीच्या घरी लग्नाची गडबड चालू आहे. 4 दिवसांवर लग्न येऊन ठेवलेलं आहे म्हणून तानाजीला असं वाटलं की आपण महाराजांना लग्नाचं आमंत्रण दिलं. तानाजीनं शेलार मामाला सोबत घेतलं आणि लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी शिवाजी महाराजांच्या घरी आले. शेलार मामाने पत्रिका घेतली, शिवरायांना दिली. शिवाजी महाराजांनी पत्रिका पाहिली, आनंद वाटला महाराज. आनंद झाला रायबाच्या लग्नाची बातमी ऐकताच. पण दुःख या गोष्टीचं झालं की महाराज त्या लग्नाला हजर राहू शकत नव्हते. महाराज त्या लग्नाला हजर राहू शकत नव्हते दादा. शिवबांनी शेलार मामाला सांगितलं, मामा तुम्ही रायबाचं लग्न उरकून घ्या. आम्ही या लग्नाला येऊ शकत नाही. का? तर आम्ही कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार आहेत. आणि हे शब्द ज्या वेळेस तानाजीच्या कानावर पडले, तानाजी भडकला, विटेवर बाहेर दिला आणि सांगितलं, महाराज आन तुळजा भवानीची. अरे आम्ही जिवंत असताना तुम्ही कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार, मग आम्ही कशासाठी? आम्ही कोंढाण्याच्या स्वारीवर जाणार, मला आशीर्वाद द्या महाराज. निघाला महाराज तानाजी निघाल्याच्या नंतर या कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने उदयभान राजपूत हा किल्लेदार नेमला होता. कोंढाणा जिंकणं एवढं सोपं नव्हतं महाराज. त्या कोंढाणा गडाला 2 दरवाजे होते. किती? 2 दरवाजे. आणि त्या उदयभानाने दोन्हीही दरवाजांवर कडक बंदोबस्त लावला होता. गडावर जायचं कसं म्हणून महाराज त्या गडाला टहाळणी करू लागले. आणि आपला धाकटा भाऊ सूर्याजी याला सांगितलं, 500 मावडे घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावडे घेऊन कडा चढून वर येतो. कडा चढून वर जाण्याचा वेध केला तानाजीनं. रात्रीची वेळ आहे. तेवढ्यात 5-6 मावडे पुढे आले. महाराज पहिले आम्ही जातो. 5-7 मावडे सर कडा चढून वर गेले. आणि वर गेल्याच्या नंतर घट्ट दोर एका झाडाला बांधला. झाडाला बांधल्याबरोबर काही मावडे कालांतराने अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये सर गड चढून वर गेले. वर गेल्याच्या नंतर महाराज उदयभानाला कळालं मावडे आले. त्या उदयभानाचे सैन्य मावड्यांवर चाल करून आले. चाल करून आल्याच्या नंतर दोघांची हातगाईची लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या, मशालीचा नान खणानो लागला. आणि दोघांच्या हातगाईच्या लढाईमुळे महाराजांची ढाल तुटली. तानाजीची ढाल तुटल्याबरोबर महाराज थांबले नाही. कमरेच्या शेला काढला, हाताला गुंडाला, पुन्हा विटेवर भार दिला. शेल्यावर वार झेलत महाराज झुंजू लागला. आणि झुंजता एक तलवार त्या उदयभानाची महाराजांच्या पाठीत खुपसली आणि महाराज धाड दिशी जमिनीवर पडले.
महाराज 8 दिवशी जमिनीवर पडल्याच्या नंतर सूर्याजीला कळालं, दुःख झालं, पण ती वेळ दुःख व्यक्त करण्याची नव्हती महाराज. तानाजी महाराज जमिनीवर पडले म्हणून मावळे इकडे तिकडे सैरा वैरा धावू लागले. आणि सैरा वैरा धावणारे मावळे ज्यावेळेस सूर्याजीने बघितले त्यावेळेस कडावरचा दोर सूर्याजीने कापून टाकला. आणि कापून टाकल्याच्या नंतर मावळ्यांना आळवा झाला आणि सांगितलं, अरे तुमच्या बाप इथं मरून पडलेला आहे आणि तुम्ही भगुबाई सारखे पडता. अरे तुम्हाला जर जायचंच असेल तर या कड्यावरून जीव देऊन मारा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. महाराज मावळे फिरले, गजर झाला, अरे अरे गजर झाला, पुन्हा युद्धाला सुरुवात झाली. शेवटी मावळ्यांनी गड सर केला. दादा मावळ्यांनी गड सर केल्याच्या नंतर सर करत असताना तानाजी सारखा घनगोन मोहरा मात्र जमिनीवर पडला. आणि ही बातमी ज्या वेळेस शिवाजी महाराजांना कळाली त्यावेळेस महाराजांच्या मुखातून फक्त एकच उद्गार बाहेर आले. काय आले? गड आला पण सिंह गेला. काय मिळालं हो या तानाजीला? स्वतःच्या मुलाच्या लग्नाची पर्वा केली नाही, परंतु महाराजांसाठी, महाराजांच्या भगव्या पताक्यासाठी, महाराजांच्या भगव्या पताकांसाठी आपला देह समर्पित करून जातात. काय मिळालं असेल या लोकांना? यांना काही आसक्ती होती का? यांना काही लालसा होती? काही नाही महाराज, फक्त महाराजांच्या आणि महाराजांच्या भगव्या पताकाला कुठल्याही प्रकारची आश येऊ नये. एक एक मावळा निर्माण केला हो छत्रपती शिवाजी महाराजांची. शिवाजी महाराजांनी एक एक मावळा निर्माण. शिवाजी महाराजांची निधी तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही महाराज. केवढी धर्मनिष्ठा होती मावळ्यांच्या अंगी, पण आम्हाला आज धर्माची काही घेणं देणं नाही महाराज. बघा तुम्ही इतर धर्मियांचे अनुकरण करा. ख्रिश्चन धर्माचे लोक काय करतात? काय करतात? अहो ख्रिश्चन धर्माचे लोक बघा तुम्ही, जर आपला मुलगा रात्री झोपलेला असेल तर रात्रीच त्याच्या उशाला एक खेळणं ठेवतात. काय ठेवतात? खेळणं ठेवतात. आणि तो मुलगा सकाळी उठल्याच्या नंतर तो त्या खेळण्याकडे पाहतो आणि पाहिल्याच्या नंतर तो आपल्या बापाला विचारतो, पप्पा हे खेळणं कोणी आणलं? त्यावेळेस तो त्याचा पप्पा म्हणतो, बाळा हे खेळणं तुला रात्री येशू भगवान आले होते आणि त्यांनी तुझ्यासाठी आणलेला आहे. त्या दिवसापासून त्याचा येशूवर इतका विश्वास बसतो की तो मरेपर्यंत येशूला विसरत नाही. मुस्लिम बांधव लहानपणापासून आपल्या मुलांना शिकवतात की अल्लाह से बढ़कर इस दुनिया में कोई नाहीये. लहानपणापासून तो दुसऱ्या देवाला मानत नाही. आपण हिंदू आहोत दादा. कधीतरी आपण पंढरपूरला गेलात ना तर आपण आपल्या मुलांसाठी एखादं खेळणं आणा आणि सांगा त्याला की हे पांडुरंगानं तुझ्या करता दिलेलं आहे. बघा तुम्ही त्या दिवसापासून त्याची एवढी निष्ठा बसेल आणि एक दिवस तो वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही. काय धर्मनिष्ठा होती महाराज मावळ्यांची. शिवाजी महाराज या शब्दाचा अर्थ तुम्ही हे करून घेऊ नका. शिवाजी महाराजांची नीती तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही दादा. काय नीती होती शिवाजी महाराजांची? अरे दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका पौलाद का था. ऐका, दुनिया पे राज किया था उसने क्योंकि जिस्म उसका पौलाद का था. कभी किसी के सामने सर नहीं झुकाया क्योंकि वो मराठी की औलाद था. शिवाजी महाराजांची नीती आहे महाराज. अजून सांगू? अरे हम चाहते तो गंगा को यमुना बना सकते, हम चाहते तो सारे हिंदुस्तान में भगवा लहरा सकते, लेकिन क्या करूं कमबख्त इन हिंदुओं में एकता नहीं, वरना पाकिस्तान में क्या हम तो लाहौर में भी तिरंगा लहरा दे. शिवाजी महाराजांची नीती तुम्ही आम्ही नाही ओळखू शकत महाराज. विडाला आज नेमकं मला शिवजयंतीच कीर्तन सापडलं दादा. मागच्या वर्षी मी तर कीर्तनाला येऊन गेलोय म्हणून मला आज दुसरं सांगायला इंटरेस्ट नाही. पण काय वारकरी संप्रदायाचा नेहमी अगोदर प्रस्तावना सांगावी लागते. मी दुसरं तुम्हाला सांगणारच नाही आज. कोणी घ्या तुम्ही
तानाजी, बाजी, येसाजी, कडतुजी सर्वांनी देवाच्या बलिदान दिलं आणि आपल्या धर्माचं रक्षण केलं. ज्यावेळेस तो दिलेर खान नाशिक प्रांताकडून आला, नाशिक प्रांतातले काही किल्ले मराठ्यांनी जिंकलेली होती आणि त्याच प्रांतामध्ये एक किल्ला होता कनेरागड. आहे का नाव ऐकून? कनेरागड. आणि त्या कनेरागडावर हा दिलेर खान येणार याची कुणकुण आपल्या मावळ्यांना लागली होती. आणि त्या मावळ्यांमध्ये एक सरदार होता. काय नाव त्याचं? रामजी पांगारा. काय नाव होतं? जे तुम्हाला माहिती नाही तेच सांगून जाईल महाराज. नाव होतं त्याचं रामजी पांगेरा. अवघ्या 700 मावळ्यांसमवेत. किती? त्या 700 मावळे होते त्या रामजी पांगेराजवळ. दिलेर खान आज न उद्या स्वराज्यात घुसणार म्हणून तो रामजी पांगेरा आपल्या 700 मावळ्यांसमवेत त्या कन्हेरागडाच्या पायथ्याला प्रस्त घालून बसला होता. दिलेर खान म्हणजे सामान्य व्यक्ती समजू नका. 65,000ची फौज होती त्याच्याकडे. किती? अरे दिलेर खानाचं नुसतं नाव जरी ऐकलं ना महाराज तर दुसरा तिसरा कोणी राहिला असता तर पळत सुटला असता. पण तानाजी पांगेरानं तसं केलं नाही महाराज. दिलेर खान येणार आहे म्हणून तो आपल्या 700 मावळ्यांसमोर उभा राहिला आणि सांगितलं दिलेर खान येतोय. दिलेर खानाशी झुंजायचे. जे जातीचे असतील ते माझ्या सोबत येते आणि जे जातीचे नसतील चालते होते. कोण तयार? कोण तयार? कोण तयार? आणि बघता बघता 700 मावळ्यांचा गजर झाला. आम्ही तयार. हर 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 महादेवचा गजर झाल्याबरोबर या रामजी पांगेरानं आपल्या अंगातले शर्ट, आपल्या अंगातले कपडे तटरा फाडून टाकले आणि दिलेर खानाला सांगितलं, दिलेर खान ये म्हटल्या बरोबर दिलेर खानाच्या घोड्यांचा टाच्यांचा आवाज आला. आवाज आल्याबरोबर या रामजी पांगेराचे 700 मावळे भिंगरी सारखे गरगर 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 फिरायला लागले. दोन्ही हातांमध्ये तलवारी आहे. अप्रतिम झुंजू लागले महाराज. बेबान झुंजू लागले. आणि हे ज्या वेळेस त्या दिलेर खानानं पाहिलं, अरे कोण हे मावळे? कसलं शौर्य! बेभान झुंजत होते महाराज 700 मावळे. माझे राजे सांगायचे माझा एक मावळा 100ला भारी पडत होता. अरे 100 नाही 500ला भारी पडत होता. 700 मावळ्यांप्रती 700 मावळ्यांचे शौर्य पाहून, युद्धबाजी पाहून दिलेर खानाचे 65,000 दिलेर खानाचे 65,000 सैन्य पडत सुटलं दादा. पडत दिलेर खानाचे सैन्य पडत सुटलं. आणि पडत सुटल्याच्या नंतर त्या रामजी पांगेरानं विटेवर भार दिला आणि सांगितलं, मराठ्याची पोरं आहोत आम्ही, मरणार नाही, भिणार नाही मरणाला. अरे आमच्या वाटेला येऊन आमच्याशीच वाटेमारी करतोय. ऐकलंय का महाराज तुम्ही? अशा युद्धाची नोंद आहे कुठे? 700 मावळ्यांनी एवढ्या मावळ्यांचा पराभव, एवढ्या मुघलांचा पराभव केला. चिमुटभर माणसांनी परातभर माणसांचा पराभव केला. हे कुठं? हा रामजी पांगेरा म्हणजे साधारण व्यक्ती नव्हता महाराज. रामजी पांगेरा साधारण व्यक्ती नव्हता. अफजल खानाच्या वेळी एवढा मोठा पराक्रम गाजवला होता यानं की महाराज 2000 घोडे मिळवली होती. पण कोण रामजी पांगेरा आम्हाला काहीही माहित नाही महाराज. पण इतिहासाला हे सगळं काही माहिती. इतिहासाला त्याचं शौर्य माहितीये, इतिहासाला त्याचं तेज माहितीये, मातीसाठी कसं मरावं हे माहिती आहे. जे दाखवलं माझ्या त्या रामजी पांगेरा. शूर मी सरदार
मराव एक माना गाव गावगा पटून मराव एक माना गाव पटून मराव वर्ण जगाव पटून मराव वर्ण जगाव एक माना गाव सारे विसरू बरबाई सारे विसरू माझ्या मतानाची म्हणून असा एक एक मावळा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी निवडला महाराज. आणि म्हणून या मातीसाठी हे मावळे कधीही मरायला आणि मारायला केव्हाही तयार असतात महाराज. म्हणून विषय तो कारगिलचा असू द्या नाहीतर 26/11च्या हल्ल्याचा, शहीद होणाऱ्याची संख्या तुमच्या आणि माझ्याच महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. याचं सगळ्यात महत्वाचं कारण जर कुठलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. दादा, राज्य केव्हा घडतं, स्वराज्य केव्हा घडतं? ज्या वेळेस अशी माणसं त्या स्वराज्यामध्ये जन्माला येतात त्यावेळेस स्वराज्य घडतं. या स्वराज्याच्या मागे का लागला होता हो छत्रपती शिवाजी महाराज? का लागला होता? आणि त्याला घ्यायचंच होतं तर एखादं कुठलं राज्य घ्यायचं होतं. हा एक सुजलाम सुफलाम देश होता का हो? सुजलाम सुफलाम देश होता का नदी नाल्यांचा भाग होता? काय होता? अरे घ्यायचंच होतं त्यांना तर इराण जिंकायला पाहिजे होतं, घ्यायचंच होतं तर त्यांना अफगाणिस्तान जिंकायला पाहिजे होतं. त्याला घ्यायचीच होती तर आदिलशाही घ्यायची होती, निजामशाही घ्यायची होती. स्वराज्याच्या मागे का लागला होता? शिवा विचार करतात ते बाकीचं नाही घेतलं तरी चालेल, परंतु अगोदर स्वराज्य जिंकलं पाहिजे. अहो पण का? कण बरं आहे ते असू द्या, परंतु पहिले स्वराज्य जिंकलं पाहिजे. पण का? का? कारण या माझ्या स्वराज्यामध्ये माणसं कधीही मारायला आणि मरायला तयार होतात. म्हणून हे राज्य कोणाचं नाही दादा, कोणी एका आदिलशाहीचं नाही, कोण्या महाराजांचं नाही. हे राज्य आहे रयतेचं, आणि जिथं रयतेचं राज्य असतं त्या ठिकाणी लोक मारायला आणि मरायला केव्हाही तयार होतात. लक्षात ठेवा. एकट्या रामाजी पांगेरानं दिलेर खानाचं एवढं सैन्य पडवून लावलं असेल तर विचार करा इथला एक एक पोरगा कसा असेल दादा. विचार करा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कोणीही घ्या तुम्ही, कोणीही घ्या. राज्य केव्हा उभं होतं? तुम्हाला एक वाक्य बोलू का दादा? अनेक राजे निर्माण झाले या पृथ्वी तलावावर. काहींनी जगदुर्ग उभारला, काहींनी दुर्दुर्ग उभारला, पण माझ्या या छत्रपती शिवाजी महाराजांनी नरदुर्ग उभारला दादा. का? तर या तुमच्या आणि माझ्या मातीमध्ये लोक केव्हाही मारायला आणि मरायला तयार होतात. अजून सांगून जाईल मी तुम्हाला. ज्यावेळेस अफजल खानाचं निधन झालं, ज्यावेळेस अफजल खानाला मारलं, अफजल खानाला मारल्याच्या नंतर रात्री 11 वाजता महाराज घोड्यावर बसून तयार झाले. किती वाजता? 11 वाजता महाराज घोड्यावर बसून तयार झाले. घोड्याला टाच मारली, मराठे सुसाट सुटले. वाई प्रांतात शिरले महाराज, बघता बघता वाई प्रांत जिंकला. सातारा प्रांतात गेले, बघता बघता सातारा प्रांत जिंकला. कोल्हापूर प्रांतात गेले, बघता बघता कोल्हापूर प्रांत जिंकलं. आणि कोल्हापूर प्रांत जिंकल्याच्या नंतर 1 डिसेंबर 1959 ला महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. 1 डिसेंबर 1659 मध्ये महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. आणि भगवा फडकावल्याच्या नंतर पहिल्यांदाच महाराज पन्हाळ्यावर आहे. आयुष्यात पहिल्यांदाच महाराज पन्हाळा पाहताय. त्या पन्हाळा गडाच्या पायथ्यातल्या गावातली लोक, त्यांना असं वाटलं की आता आपलं स्वराज्य आलं. स्वराज्य आलं म्हणून त्या
पन्हाळ्या गडाच्या पायथ्यातल्या गावातली लोक महाराजांना भेटण्याकरता निघाले. महाराजांना भेटण्याकरता निघाले. त्या लोकांमध्ये काही तरणा बांध मावळे, काही तरणा बांध पोरं महाराजांच्या भेटी करता आले. आणि त्या पोरांमध्ये एक मावळा होता, त्याचं नाव काय? शिवा काशीद. डिसेंबर मध्ये दोघं पहिल्यांदा एकमेकांना भेटतायत. तो शिवा काशीद हुबेहूब महाराजांसारखा दिसत होता. बोलणं त्याचं राजासारखं होतं, चालणं त्याचं राजासारखं होतं. दाढीचा कट ठेवत होता राजांसारखा, मिशी ठेवत होता राजांसारखी. त्याला दुसरं काहीच सुचत नव्हतं दादा. अरे जगावं तर राजांसारखं आणि लढावं तर शिवांसारखं, दुसरं त्याला सुचतच नव्हतं महाराज. आणि आपल्याकडे तो गजनी आला होता, गजनी पिक्चर. आपल्या पोरांच्या डोक्यावरचे केसच उडाले बघ. म्हणजे आपल्या पोरांचे आयडॉल कोण? आमिर खान, शाहरुख खान, सलमान खान. पण माझ्या शिवा काशीदचे आयकॉन होते छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांसारखा दिसत होता. दोघही एकमेकांना डिसेंबर मध्ये भेटतायत. आणि फेब्रुवारी मध्ये सिद्धीचा वेढा पडला. सिद्धी येतोय कळालं. शिवकाशीची आणि महाराजांची भेट केव्हा झाली? डिसेंबर मध्ये. आणि फेब्रुवारी मध्ये तो सिद्धी जवान नेताजी पालकरांचा पराभव करून पन्हाळ्यावर येतोय. महाराजांना कळालं आता आपण शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे. म्हणून महाराजांनी शिवाला बोलवणं पाठवलं. त्याला शिवाला बोलवणं पाठवलं. शिवा येता झाला. शिवा काशीदनं सांगितलं, राज मला बोलवलं. हो शिवा, काय का? शिवाने असं ऐकून आहे तू माझ्यासारखा दिसतोस. मग मला पाहायचंय शिवा प्रत्यक्ष. असं महाराज असं बोलल्या बरोबर शिवा काशी धाळ दिशी आत गेला आणि महाराजांचा वेश धारण केला. आणि महाराजांसारखंच मिशीला पीठ मारत मारत राजांसमोर आला. ज्या वेळेस राजाने शिवा काशीदला पाहिलं, अरे शिवा, आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतोय. शिवा म्हणाला, खरंच राजे? हो शिवा, म्हणजे तो सिद्धी पण मला ओळखायचा नाही? स्तब्ध झाले महाराज. राज शिवा, अरे तुला कसं कळालं की आमच्या वेश देऊन तुला सिद्धीच्या भेटीला पाठवणार आहेत? शिवा काशीद म्हणतो, राजे एवढे दिवस तुमच्या सोबत राहिलो, काय उगीच राहिलो का? एवढे दिवस तुमच्या सोबत राहिलो, काय उगीच राहिलो का? अहो राजे, तुमच्या काळजातले ठोके काय सांगतात हे सुद्धा आम्हाला कळत. हे शब्द ज्या वेळेस शिवाजी महाराजांच्या कानावर पडले, दादा कडकडून मिठी घातली आणि सांगितलं, शिवा, अरे अशी कौतुकाची स्थाप कधी कोणाच्या पाठीवर पडली नाही. शिवाजी महाराजांच्या डोळ्यातले अश्रू त्या शिवा काशीदच्या पाठीवर पडतात. सगळं ठरलं. महाराज निघाला शिवा काशीद. दोघी दरवाजाने दोन पालखी आहेत. एक पालखी गडाच्या मागच्या बाजूने उतरते आणि एक पालखी सिद्धीकडे येते. सिद्धीला कळालं महाराज येत आहेत, राजे येत आहेत. त्या सिद्धी जवाहराने महाराज थोडासा बंदोबस्त ढिल्ला केला. निघाल्या महाराज दोन्ही पालख्या दोन्ही दिशाने. हा शिवा काशीद महाराजांचे वेश धारण करून एका पालखीत आहे, एका पालखीत शिवाजी राजे आहे. सिद्धी जवळ आल्याच्या नंतर पालखी खाली टेकवली. पालखी खाली टेकवली, पडदा सरकवला आणि शिवा काशीद पालखीतनं खाली उतरले. खाली उतरल्याबरोबर तो सिद्धी महाराजांजवळ गेला आणि शिवा काशीदची गळा भेट घेतली. गळा भेट घेतल्याच्या नंतर आव शिवा आव. शिवाजी राजांना सांगितलं, आव शिवा आव. आता त्या सिद्धीनं कधी शिवाजी महाराजांना पाहिलंच नव्हतं, दादा तो ओळखणार कुठं? ज्या वेळेस शिवाजी महाराजांचे पावलं त्या शाम्याण्याच्या दिशेला पडले, त्यावेळेस त्या सिद्धी जवाहराकडे दोन संशय डोळे उभे होते. किती? दोन संशय डोळे. त्या दोन संशय डोळ्यांनी मात्र शिवाजी महाराजांना पाहिलं होतं.
ज्यावेळेस शिवाजी महाराजांची पावलं श्यामाच्या दिशेला पडतायत तेवढ्यात ते दोन संशय डोळे उठले, हुजूर ये शिवाजी नहीं हो सकता. काय बोलले ते? हे शिवाजी नहीं हो सकता. तेवढ्या स्तब्ध झाले ते. सिद्धी जवळ तलवार काढली आणि शिवाजी महाराजांच्या मानेला लावली. सच सच बता, है कोण तू? तू है शिवा? शिवा भडकला महाराज, हो मीच आहे शिवा. अरे ज्यानं कधी शिवाजी महाराजांना पाहिलं नाही तो काय ओळखणार? सिद्धी विचारत गेला महाराज, शिवा सांगत गेला. सिद्धी विचारत गेला, शिवा सांगत गेला. पुन्हा शिवा कळाला, अरे हा मैं हूं शिवा. आणि असं म्हटल्या बरोबर महाराज त्यावेळेला जे दोन संशय डोळे फुटफुटले होते, कोणाचे होते ते? फाजल अफजल खानचा मुलगा फाजल खान. त्या फाजल खानाला विचारलं, आप कैसे कह सकते हो कि ये शिवाजी नहीं? त्यावेळेस फाजल खानानं सांगितलं, हुजूर मैंने अफजल खानाच्या वेळेस मी पाहिलाय की शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवारीची खूण आहे. अफजल खानाच्या वेळी लटापटीमध्ये शिवाजी महाराजांच्या डोक्यावर वार झाला आहे. शिवाजी महाराजांच्या डोक्यावर तलवारीची खूण आहे. जर हे खरोखर शिवाजी महाराज असतील तर यांच्या डोक्यावर तलवारीची खूण बघा. आणि असं म्हटल्या बरोबर त्या सिद्धी जवाहरनं तलवार काढली आणि शिवा काशीचं मुकुट हटवला महाराज. मुकुट हटवल्या बरोबर समजलं की तलवारीची खूण नव्हती, शिवा सापडला. शिवा सापडल्या बरोबर हा सिद्धी म्हणतोय, मरने से पहिले आखरी बार पूछता हूं तू है शिवा? आणि शिवा म्हणाला, मैं हूं शिवा. अरे मी जरी जन्माला शिवा काशीद म्हणून आलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? माझी छाती तुला फोडता आली नाही, माझ्या राजांची छाती काय फोडणार आहे? सोडून दे ख्वाब. आमच्या वाटेवर आलाय तू, आमच्या वाटेवर येणाऱ्या, आमच्या वाटेवर आला आणि आमच्याशीच वाटेमारी करतोय. आमच्याशी वाटेमारी करणाऱ्यांची आम्ही इथंच वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर पडतच नाही. हा इतिहास आहे. सापडला शिवा महाराज, मेला शिवा. नोव्हेंबर महिन्यामध्ये हो डिसेंबर महिन्यामध्ये दोघांची भेट झाली. आणि सिद्धीचा वेळा केव्हा पडला? फेब्रुवारी मध्ये. अवघ्या 2 महिन्यामध्ये असं शिवाजी महाराजांनी काय पेरलं असेल शिवा काशीत चौरात? काय पेरलं असेल की शिवाजी महाराजांनी सांगावं, शिवा मरायला तयार होतोस? होतो हुजूर. गेला, मेला. काय पेरलं असेल शिवा काशीत चौरात? महाराज विशालगडावर सुखरूप पोहोचले. विशालगडावर पोहोचल्याबरोबर महाराजांना कळालं शिवा काशीत मेला. म्हणून शिवाजी महाराजांना दुःख झालं. पण शिवाजी महाराजांनी लगेच आपल्या मावळ्यांना सांगितलं की मला जावं लागेल. मावळ्यांनी विचारलं, कुठं? पन्हाळ्यावर. राजे, अहो आता तुम्ही एवढा सिद्धीच्या संकटात न वाचलात आणि आता पुन्हा म्हणताय मला जावं लागेल? नाही राजे, शिवाजी राजे म्हणतायत नाही, मला जावंच लागेल. अरे एकुलत्या एक मुलाला खडची पडल्याची वार्ता त्या आईला सांगायला मला जावंच लागेल. शिवा काशीच्या आईला निरोप द्या. निरोप दिला मला शिवा काशीच्या आईला. आणि निरोप दिल्याच्या नंतर ज्यावेळेस शिवाजी राजे निघाले, शिवा काशीच्या आईला कळालं राजे येणार आहेत. आनंदाने झुमती महाराज. राजे येणार आहेत. लाख जन्माचे पुण्य, लाख जन्माचे स्वप्न पूर्ण झालं. राजे येणार आहेत. तेवढ्यात राजे समोरून येत आहेत. राजे आल्याबरोबर महाराज हातात पंचआरतीचं ताट आहे. शिवा काशीत जायच्या पंचआरतीचं ताट आहे. महाराज आल्याबरोबर महाराजांची पंचआरतीने आरती करते. महाराज म्हणतात, अगं याचा मी कोणता पराक्रम केला की तू माझी आरती करावी? अगं तुझा मुलगा मेल्याची वार्ता तुझ्यापर्यंत सांगायला आलोय. पण शिवाजी महाराजांच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. शिवा काशीच्या आईनं पंचआरतीनं आरती केली. महाराजांना आत बोलवलं. महाराज या ना आत. राजे या ना आत. जड पावलांनी महाराज आतमध्ये गेले. शिवा काशीच्या आईनं शिवा काशीच्या बायकोला सांगितलं, अगं गुड पाणी आण, राजांचं तोंड गोड कर. शिवाजी राजे म्हणतात, अगं आई
असा मी कोणता पराक्रम केला? तुझा मुलगा मेल्याची वार्ता घेऊन आलोय आणि तू म्हणते गोड तोंड गोड कर. शिवकाशीची आई राजांना म्हटली, राजे एक गोष्ट सांगू का? बोल नाही. अरे एवढ्या मोठ्या संकटातनं तू वाचला, त्या सिद्धीच्या संकटातनं तू वाचला, मग अगोदर तुझ्या आईकडे जाण्याचं सोडून माझ्याकडे आला. राजे म्हणतात, आई तू पण माझी जिजाऊच ना ग. अरे पण आईची माया तुला नाही कळायची, आईची माया तुला नाही कळायची. असं म्हटल्याबरोबर महाराज शिवाजी महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले, आई अगं एक शिवा गेला म्हणून दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. आई तुझ्या शिवा गेला, आई गेला तुझ्या शिवा. आणि शिवा काशीची आई म्हणाली, राजे हे काय मला ठाऊक नाही का? स्तब्ध झाले महाराज. माझी आई हे तुला सगळं माहिती हो शिवा, पण तुला कसं कळलं आई? शिवा अरे जर माझ्या शिवा जिंदा राहिला असता तर आता तुझ्या सोबत आला नसता का? ज्या अर्थी तुझ्या सोबत शिवा आला नाही त्या अर्थी माझा शिवा गेला. आणि हे शब्द ज्या वेळेस शिवाजी महाराजांच्या कानावर पडले, हात जोडले, धन्य धन्य आई. आणि तेवढ्यात शिवाकाशीच्या आईला हुंडका फुटला, शिवाकाशीची आई रडायला लागली. शिवाजी महाराज सांगते, आई शोकावर एकुलता एक मुलगा गेल्याच्या नंतर काय दुःख होतं ते आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती. शिवाकाशीची आई म्हणते, राजे माझा एकुलता एक मुलगा गेला म्हणून रडत नाही. कोण म्हणतंय तुला माझा शिवा मेला म्हणून मी रडतोय? अरे माझा शिवा गेला म्हणून मी रडत नाही, मग त्या देवाने मला एकच मुलगा दिला म्हणून मी रडतोय. अरे अजून 4 मुलं दिली असती तर तुझ्या संगतीत पाठवले नसते का? तेवढ्यात शिवाकाशीची आई शिवाकाशीची पत्नी शिवाकाशीच्या आईला म्हणली, आई आत्याबाई अहो असं का बोलता तुम्ही? तुम्हाला एकच मुलगा आहे, मग मी कोण आहे? मी कोण आहे? शिवाकाशीची बायको राजांना म्हणते, राजे अहो माझे पती जरी नसले तरी माझ्या पतीच्या जागी मी स्वराज्यासाठी लढेल, मी स्वराज्यासाठी लढेल. आणि त्यावेळेस मात्र शिवाकाशीची बायको असं म्हटल्याबरोबर राजे ताळदिशी उभे राहिले आणि सांगितलं, तुमच्यासारखे मावळे जोपर्यंत या स्वराज्यात आहे तोपर्यंत माझ्या स्वराज्याला शौर्याची कधी कमी नाही पडणार. म्हणून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल दादा. शिवाकाशीची बायको पहिली स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ्यावर लढली. एक वाक्य बोलू का? एक वाक्य बोलू का? तुम्हाला सांगून जातो ऐका. अरे या स्वराज्यावर संकट आल्याच्या नंतर इथली मनगट झुंजतात यात नवल नाही. या स्वराज्यावर संकट आल्याच्या नंतर इथली मनगट झुंजतात यात नवल नाही. वेळ आल्यावर बांगड्या सुद्धा झुंजतात. हे मोठं वैभव आहे, हे मोठं वैभव आहे. आणि हे कमवलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दादा. आणि म्हणून कोणीही घ्या तुम्ही, सर्वांनी आपल्या देहाचं बलिदान दिलं महाराज. आणि या धर्माचं रक्षण केलं. महाराज सांगतात की आम्ही त्या धर्माचं काय करणार आहोत? पालन करणार आहोत. आणि अजून काय करणार? करणे पाखंड खंडन. पाखंडाचं काय करणार? खंडन करणार. मग तुम्ही असं म्हणाल, महाराज पाखंड म्हणजे नेमकं काय? पाखंड म्हणजे नेमकं काय? तर पाखंड त्याला म्हणतात. मागे ते भावनगर मध्ये एक म्हातारी होती म्हणे, बरं का महाराज, मी ऐकलं होतं, म्हणजे प्रत्यक्ष काही गेलो नाही. त्या भावनगरला एक म्हातारी होती म्हणे. त्या म्हातारीचं वैशिष्ट्य होतं दादा, त्या म्हातारीने जरी एखाद्या बाईच्या पोटावरून हात फिरवला तर त्या बाईला मुलं व्हायची. भावनगर मध्ये गुजरातला वैशिष्ट्य होतं. मेली म्हणे ती म्हातारी आता, पण तिचं असं वैशिष्ट्य होतं, बाईच्या पोटावरून हात फिरवला की बाईला मूळ बाळ व्हायचे. खरोखर ते उपकार आहेत महाराज त्या म्हातारीचे आपल्यावर. तुम्ही म्हणाल कस काय? त्या म्हातारीनं फक्त बाईच्याच पोटावरून हात फिरवला, एखाद्या माणसाचा पोटावरून बरं हात नाही फिरवला. माणसाच्या पोटावरून हात फिरवला असता तर 8 आचार्य 9 आचार्य झालं असतं ना. हे पाखंड आहे. या पाखंडाचं काय? महाराज म्हणतात आम्ही खंडन करू. या पाखंडाचं काय करू? खंडन करू.
आणि पाखंडाचं खंडन केल्याच्या नंतर काय करणार आहे अभंगाच्या दुसऱ्या चरणात हे जिया करणे का हे जिया करणे का हे जिया करणे का काय बीज वाढवावे ना भगवान परमात्म्याचं नामाचा जय जयकार आम्ही करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे भगवान परमात्म्याचं नाम कसं आहे हो? कसं आहे भगवान परमात्म्याचं नाम? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सुद्धा कसं आहे गोड आहे. आपण लोकांना म्हणावं ना नाव घ्या भगवान परमात्म्याचं नाव घ्या. आपण देवाचं नाव कसं घेतो? कसं घेतलं पाहिजे भगवान परमात्म्याचं नाव? आपण एखाद्या मंदिरात जातो, मंदिरात गेल्याच्या नंतर काय म्हणतो? देवा माझा मुलगा 10वी पास कर, तुले 5 नारळाचं तोरण. आपल्या मनात स्वार्थ आहे महाराज. राजाने विषाचा प्याला दिला मीराबाईला. राजाने विषाचा प्याला दिला मीराबाईला. मीराबाईने हसत हसत सेवन केला दादा. एवढी दंग कृष्ण भक्ती. आपण देवाचं नाव घेतो, संत महात्मे नाव घेतात निस्वार्थ. आपण स्वार्थापोटी देवाचं नाव घेतो. आणि म्हणून तुकोबाराय सांगतात की त्या नामाचं आम्ही काय करणार आहे? बीज वाढवणार आहे. आणि नामाचं बीज वाढवत असताना जर आम्हाला कोणाला एखाद्याला तीक्ष्ण शब्दात, कटू शब्दात सांगायचं झालं तरी आम्ही त्यांना सांगू. यांच्यात लहान असो का मोठा असो याची बीडवाड आम्ही पाहणार नाही. अभंगाच्या शेवटच्या चरणात नाही बीड भार, नाही बीड भार, नाही बीड भार.
अगदी अल्प वेळेमध्ये या ठिकाणी अभंगाच्या सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडला. तुकोबारायांच्या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझ्या मुळीचा अर्थ नाही, कारण तुकोबारायांच्या अभंगाला अर्थ लावण्या इतकी लायकी माझ्याकडे नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. शत्रून सुद्धा महाराजांचं गुणगान गावं अशी ख्याती महाराज राजांची. ज्या वेळेस औरंगजेबाला कळालं महाराजांनी देह ठेवला, महाराजांचं निधन झालं, औरंगजेबानं काय केलं माहिती? हातातलं कुराण बाजूला ठेवलं. हातातलं कुराण बाजूला ठेवलं, दोन्ही हात असे जोडले आणि आभाळाकडे पाहिलं.
आणि अल्लाला सांगितलं, अल्लाह आजपर्यंत मी जे पुण्य कमवलं ते तुझ्या दरबारात आहे. काय सांगितलं? आजपर्यंत जे पुण्य कमवलं ते तुझ्या दरबारात आहे. माझ्या महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराज, सर्व जाती धर्माचं रक्षण करणारा, आज तुझ्या दरबारी येतोय. मी जे काही पुण्य केलं असेल तर माझी एवढी विनंती स्वीकार. काय? सर्व धर्मातल्या, सर्व जाती धर्मातल्या महिलांचं रक्षण करणारा माझा राजा तुझ्या स्वर्गात येतोय. आपली दार उघडे ठेव. शत्रूने महाराजांसाठी प्रार्थना करावी एवढा मोठा अधिकार. काय नीती होती शिवाजी महाराजांची? मरण आले तरी मरण आले चालेल, परंतु शरण जाणार नाही. काय बोलतात शिवाजी महाराज? मरण आलं तरी चालेल, परंतु शरण जाणार नाही. आणि प्राण गेला तरी चालेल, मात्र आपला धर्म सोडणार. आज शिवजयंती निमित्तानं कीर्तन आहे दादा. आज तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या चरणी एक विनंती करून जातो. किती कीर्तन ऐकले, किती पोत्या वाचल्या, काही फरक नाही दादा. तुम्हाला जर प्रपंचामध्ये यशस्वी व्हावं असं वाटत असेल ना, तर मी सांगतो त्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, श्रीमंतीचा कधी अहंकार करू नका. दुसरी गोष्ट, विद्वत्तेचा कधी अहंकार करू नका. आणि तिसरी गोष्ट, सौंदर्याचा कधी अहंकार करू नका. कितीतरी सौंदर्यवान लोक या जगात आहेत, कितीतरी विद्वान लोक या जगात आहेत, आणि कितीतरी श्रीमंत लोक या जगात आहेत. अहो, रावणासारखी श्रीमंती तुमच्या माझ्याकडे नाही, कोणाकडे नाही. रावणाचं गाव सोन्याचं होतं, कृष्णाची द्वारका सोन्याची होती. परिणाम काय झाला? एकाची जडाली, दुसऱ्याची बुडाली. पैसा म्हणजे सर्वस्व नाही दादा. तुमच्या जीवनामध्ये संपत्ती म्हणजे सर्वस्व नाही. ज्या दिवशी तुमची संतती कामाची, त्या दिवशी तुमची संपत्ती कामाची. संतती जर चांगलीच नसेल तर कितीही पैसा कमवा, काय फायदा आहे दादा? काही फायदा नाही. अरे 7व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहावं शिवाजी महाराजांनी. कितव्या वर्षी? अवघ्या 7व्या वर्षी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. त्याला कारण आहे. का स्वप्न पाहिलं शिवाजी महाराजांनी? कारण पोटात असताना जिजाऊ साहेब घोड्यावर बसले. आपल्या जिजाऊला जर विचारलं तर, माय तुला काय करू असं वाटतं? आपली जिजाऊ काय म्हणते? मला मुलतानची माटे खाऊ वाटते. मुलतान खाल्ल्यावर सुलतानने जन्माला नंतर कोणी. म्हणून संस्कार घालणं हे आई वडिलांची जबाबदारी असते. आज शोकांतिक वाटते दादा, रात्रीचे 11, 1, 2 वाजेपर्यंत आपले पोरं बिरवारावर दिसात पायाला भेटतात. काय करायचे? आपण कधी विचारलं का त्यांना? नाही विचारलं दादा, कधी विचारलं नाही. आपल्या मुलीजवळ 20 न 25 हजारचा मोबाईल, वास्तविक पाहता त्याला काय करायचे 20 न 22 हजारच्या मोबाईलची. एक वाक्य इथं बसलेल्या सर्व तरुण पोरींना, माझ्या बहिणी सारख्या आहात, मी तुमचा लहान भावासारखा. एक वाक्य जाता जाता तुम्हाला बोलून जाईल. तुम्हाला आयुष्यात नाही कंडक्टर बनता आलं बनू नका, नाही डॉक्टर बनता आलं बनू नका, नाही इंजिनियर बनता आलं बनू नका, नाही तुम्हाला वकील बनता आलं बनू नका. फक्त एक गोष्ट माझी आयुष्यभर लक्षात ठेवा, जो बाप आपल्यासाठी रात्रंदिवस हाडाचं काढा करतोय, रक्ताचं पाणी करतोय, त्या बाबाची मान 4 लोकांमध्ये खाली गेली नाही पाहिजे. असं जर तुम्ही आयुष्यभर वागला, यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. काही करायची गरज नाही दादा, काही करायची गरज नाही. आणि अजून एक मंत्र जाता जाता देऊन जातो, ऐका. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या जीवनामध्ये दुःख येऊ नये, दुःख येऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल, अतिशय सोपा मंत्र आहे. तुम्ही आयुष्यात कधी कुणाचं वाईट करू नका. देवाची हिंमत नाही तुमचं वाईट करून जाईल. आयुष्यात कधी कोणाचं वाईट करू नका. देव तुमचं कधीच वाईट करणार नाही महाराज.
तो जसं करेल ना तसं. अहो आपल्या जीवनामध्ये जर थोडंफार दुःख आलं ना दादा, थोडंफार दुःख, आपण देवाला दोष देतो. अरे ज्या दिवशी आपल्याला असं वाटतं ना आपल्या जीवनामध्ये लय दुःख आहे, चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या महात्म्यांच्या याद्या डोळ्यासमोर आणा. हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये वचन दिलं होतं, स्वप्नामध्ये दान दिलं होतं, जागृतीत खरं करून दाखवलं महाराज. थोडं काही दुःख आलं म्हणजे आपण देवाला, अरे त्याच्या सुखात आपलं सुख माना. एक साधू महात्मा नावेमध्ये बसला, एक गंमत आठवली म्हणून सांगतो. एक साधू महात्मा नावेत बसला. नावेत बसल्याच्या नंतर त्या साधू महात्म्याबरोबर एक गृहस्थही त्याच्यासोबत बसला. निघाली नाव, नावड्यानं नाव चालवायला सुरुवात केली. नाव अगदी मध्यानाला पोहोचली. नाव मध्यानाला पोहोचल्याच्या नंतर अतिशय जोराचं वादळ सुटलं. जोराचं वादळ सुटल्याच्या नंतर महाराजची नाव अशी डोलायला लागली. त्या गृहस्थाला असं वाटलं की आता आपण नक्की मरणार म्हणून तो इकडे तिकडे सायरा वायरा पाहू लागला. पाहिल्याच्या नंतर त्याचं लक्ष गेलं, जो साधू महात्मा नावेमध्ये बसला होता त्या साधू महात्म्याकडे एक कमंडलू होतं. तो साधू महात्मा त्या कमंडलूनं नदीतून पाणी घ्यायचं आणि त्या नावेत टाकायचं. हा गृहस्थ म्हणतो हा चांगला महाराज दिसतोय, याला एवढं कळत नाही. वादळ चालू आहे, आपली नाव आता बुडणार, आपण मरणार, आणि हा महात्मा नावेतून पाणी काढण्याच्या ऐवजी नावेत पाणी टाकतोय. कालांतराने काही वेळाच्या नंतर वादळ शांत झालं, सुरक्षित नाव तरायला लागली. त्या गृहस्थाला असं वाटलं की आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, म्हणून तो इकडे तिकडे पाहायला लागला. आणि पाहता पाहता त्याचं लक्ष पुन्हा या साधू महात्म्याकडे गेलं. आणि तो साधू महात्मा त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर पुन्हा या गृहस्थाला आश्चर्याचा धक्का बसला. नाव सुरक्षित आहे, कुठल्याही प्रकारचा धोका नाही, आणि तरीही हा साधू महात्मा नावेतून पाणी घेतोय आणि नदीत टाकतोय. याच्याकडनं रावलं गेलं नाही महाराज. यानं विचार त्या साधू महात्म्याला, महाराजजी ज्या वेळेस आपण मरणार होतो, ज्या वेळेस नाव डोलत होती, त्यावेळेस नावेतून पाणी काढण्याच्या ऐवजी तुम्ही नावेत पाणी टाकत होता, आणि आता आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, नाव तरंगते, पाणी काढायची काही गरज नाही, तरी तुम्ही नावेतून पाणी काढतायत, नदीत टाकताय. हे गणित काय माझं लक्षात नाही आलं. त्या साधू महात्म्यानं सांगितलं, बाळा अरे ज्या वेळेस नाव डोलत होती त्यावेळेस माझ्या परमात्म्याची इच्छा होती ही नाव बुडायला पाहिजे, म्हणून मी माझ्या परमात्म्याला मदत करत होतो, नाव बुडवण्यासाठी नदीतलं पाणी नावेत टाकत होतो. आता माझ्या परमात्म्याची इच्छा आहे ही नाव तरंगायला पाहिजे, म्हणून नावेतून पाणी नदीत टाकतोय. मला सांगायचं काय आहे, त्याच्या सुखात आपलं सुख माना ना, तो ठेवेल तसं राहणार, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे सम. पण माणूस काही केल्या समाधानी होत नाही दादा. त्याच्या सुखात आपलं सुख माना ना आपण. एकदा भगवान परमात्म्याचं डोकं दुखलं, इतकं डोकं दुखायला लागलं, इतकं डोकं दुखायला लागलं. आता भगवान परमात्म्याला किती बायका होत्या? किती होत्या? म्हणजे पहिल्यापासून तुम्ही असं ठरवलंय का आज आपल्याला बोलायचंच नाही बा? किती? 108. 16,108 बायका भगवान परमात्म्याला. लागलं भगवान परमात्म्याचं डोकं दुखायला. कोणी कॉम्प्लिफाईन गोळी आणून दिली, कोणी नाईस आणून दिली, डिस्प्रिन आणून दिली. रुक्मिणी मातेचं जास्त प्रेम होतं म्हणून रुक्मिणी मातेनं झेंडूबाम लावून दिला, पण तरीही देवाचं डोकं शांत होत नव्हतं. काय करा? शेवटी नारद महर्षी आले. नारदानं भगवान परमात्म्याला पाहिलं, म्हणले देवा काय होतंय? काय नाही नारदा, डोकं दुखतंय. अहो पण काय केलं नाही का? म्हणे सगळ्या गोड्या घेऊन झाल्या. म्हणे मग तरी शांत होत नाही. झेंडूबाम लावा, झेंडूबामही लावून झाला तरी शांत होत नाही. अहो म्हणे मग वाफ घ्या तरीही शांत होत नाही. म्हणे मग करायचं काय? देवानं सांगितलं, म्हणले नारदा जो कोणी माझा नैष्टिक भक्त असेल त्या भक्ताचा पायाखालची माती आण, माझ्या कपाळाला लाव, माझं डोकं शांत होईल. नारद म्हणले काय हरकत नाही, तुमचे भक्त कृषीनगर वसाडीमध्ये काय कमी आहेत का? सप्ताह चालू आहे. आले नारद कृषीनगर वसाडीमध्ये, सप्ताह चालूच होता, चालूच आहे. नारदानं सांगितलं, म्हणले देवाचं डोकं दुखतंय, तुमच्या पायाची माती द्या. कृषीनगर वसाडीतल्या एकही माणसानं माती दिली नाही महाराज.
त्याचं कारण असं होतं, जो माती देईल तो नरकात जाईल. कोण माती देईल? देईन कोणी माती? एकानेही माती दिली नाही. उभं महाराष्ट्र फिरला नारद, माती कोणी दिली नाही महाराज. संपूर्ण देश फिरला, माती दिली नाही. व्याकुळतेने नारद एका झाडाखाली बसला आणि हे पाहिलं गोपिकांनी. नारदच्या चेहऱ्यावर काहीतरी उदासीनता आहे. गोपिकांनी पाहिलं. गोपिका जवळ आल्या, नारदाला विचारलं, काय नारदा, काय अडचण आहे, काय दुःख आहे? नारद म्हणतो, देवाचं डोकं. म्हणे मग काही केलं नाही का? म्हणे सगळे उपाय करून झाले. म्हणे मग तरीही देवाचं डोकं शांत होत नाही. मग काय करावं लागेल? जो कोणी नैष्टिक बघतोय त्याचा पायाखालची माती लागेल. गोपिका म्हणले, आम्ही भक्त नाही. अहो चालेल, तुमच्या पायाची माती चालेल, पण एक ऐका, तुमच्या पायाची माती देवाच्या कपडाला लावल्याच्या नंतर देवाचं डोकं बरं तर होईलच, पण तुम्ही नरकात जा. आता वास्तविक पाहिलं तर नारद भक्त नव्हता का? नारद भक्त होता. गोपिकांनी सांगितलं, अरे आमच्या पायाच्या मातीनं जर आमचा देव सुखी होत असेल तर आम्ही या जन्मी काय 1000 जन्म नरकाला जायला तयार आहेत. घे माती आणि लाव देवाच्या कपडाला, त्याच्या सुखातच तर आमचं सुख आहे. आणि म्हणून महाराज, त्याच्या सुखात आपलं सुख माना. जे होईल ते देवाची इच्छा. आणि म्हणून या ठिकाणी संपत्तीचा कधी अहंकार करू नका, सौंदर्याचा अहंकार करू नका, विद्वत्तेचा अहंकार कधी करू नका. आणि म्हणून या ठिकाणी आज सर्वांना हात जोडून विनंती, सर्वांनी पवित्र अशी गळ्यात तुळशीची माळ धारण करा, गो मातेची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा. आणि या ठिकाणी आमचे भागवताचार्य श्री हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज यांनी मला आमंत्रित केलं. अगदी अल्प वेळेमध्ये मी या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या या अभंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही चांगलं असेल ते तुम्ही सेवन केलेलं आहे आणि जे काही वाईट असेल ते माझ्या बुद्धीचा दोष समजून मला परत द्या. या ठिकाणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित सर्वच महाराज मंडळींनी मला उत्कृष्ट अशा प्रकारे साथ दिली, त्याबद्दल त्या सर्व गुणीजन मंडळीचा या ठिकाणी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, आभार मानतो. त्यातल्या त्यात माझ्यापर्यंत, तुमच्यापर्यंत ज्यांनी माझा आवाज पोहोचवला ते आमचे साऊंडवाले, काय नाव तुमचे? प्रल्हाद बाप्पू. उत्कृष्ट असे साऊंड सिस्टीम आहेत महाराज. आणि त्यातल्या त्यात तुम्हीही 2 तास मी काहीही सांगितलं तरी तुम्ही ऐकून घेतलं नाही. तो ऐकणारे लोक भेटतात नाही, कोणी कोणाचं ऐकून घेत नाही, पण तुम्ही बरं ऐकून घेतलं मायावालं, तुमचेही धन्यवाद. या ठिकाणी सर्व महाराज मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला बोलायचा आहे तो असा, आज मला नेहमी या ठिकाणी आल्याच्या नंतर आनंद वाटतो, तो एकाच गोष्टीचा वाटतो महाराज. या ठिकाणी आल्याच्या नंतर थोडा टाइम का होईना पण लहान लहान बालक मला पाहायला भेटतात. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटे, हीच तुमची फार मोठी संपत्ती आहे दादा. तुमच्या सप्ताह एक जरी सप्त्यात टाळकरी झाला ना, एक जरी सप्त्यात टाळकरी झाला ना, तरी तुमच्या सप्ताह सफल झाल्याशिवाय राहणार नाही. सप्ताह सफल होतो. नाहीतर एका गावात कीर्तनाला गेलो होतो महाराज, कीर्तनाला गेल्याच्या नंतर कीर्तन वगैरे झालं, रात्री असं बसलो, तो एक माझ्या जवळ आला, तो म्हणे महाराज कीर्तन सुंदर केलं. म्हटलं तुला आवडलं? हो. तो मला म्हटला महाराज म्हणे तुमच्या हातून मला माळ घालायची. अरे पण म्हटलं माझा तेवढा अधिकार नाही. म्हणे घाल तर तुमच्याच हाताने माळ घालेल. म्हटलं काही हरकत नाही. घातली मी त्याला माळ. सर्व नियम वगैरे सांगितले. नियम सांगितल्याच्या नंतर पुन्हा 8-10 दिवसात त्याच गावात जाण्याचा योग आला. पुन्हा तो मला भेटला. म्हटलं अजून दुसरी माळ घालायची का? नाही म्हणे महाराज. म्हटलं मग काय काम? तो मला म्हटला महाराज म्हणे पुढच्या रविवारी माझ्या सालीचा साखरपुडा आहे. म्हटलं तुझ्या सालीचा साखरपुड्याचा माळचा काय संबंध आहे? नाही म्हणे महाराज माझ्या साला एवढा चावट आहे म्हणे, तुम्हाला पाहिल्याशिवाय राहणार नाही म्हणे. ही तुमची महाड आणतो मी. इथं आल्याच्या नंतर नेहमी आनंद वाटतो. खरोखर सर्व तरुण मंडळ हीच तुमची मोठी संपत्ती आहे महाराज. आणि म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर